वसईतील विवाह सोहळ्यात 2 गटांमध्ये जोरदार राडा झालाय। वधूवराच्या नातेवाईकांमध्येच हाणामारी झाल्याची माहिती आहे। गुन्हा दाखल देखील झालाय। नवरदेवाच्या गटाकडून मारहाणीची तक्रार आहे, तर वधूच्या गटाकडून पॉक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकले। जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ माजली आहे। 5 लाखांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती आहे। तर कारवाईनंतर संबंधित अधिकाऱ्याचे कार्यालय देखील सील करण्यात आले। प्रेम विवाहानंतर विवाहितेचा छळ आणि त्यानंतर पतीसह 4 विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। पतीचं विवाहबाह्य संबंध होते आणि या संबंधाबाबत विचारताच विवाहितेला मारहाण करण्यात आली। केनाईन डिस्टेंपर व्हायरसमुळे 5 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पातील ही घटना आहे। 5 वाघांचा श्वानांपासून विषाणू संसर्ग होऊन मृत्यू झाला, तर वाघीण आणि तिच्या बछड्यांचा श्वानांपासून संक्रमण झालेल्या विषाणूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे। वाशिमच्या तापमानात पुन्हा वाढ झाली। वाशिमचं तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। रायगडला अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळतोय। वीज पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा पारा 39 अंशांवर पोहोचलाय। उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। पुरेसे पाणी प्या, उन्हात जाणं टाळा असं आवाहन आरोग्य तज्ज्ञांच्या वतीने नागरिकांना करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।